काल दिल्लीतील कोपर्निकस रोडवरच्या बंगल्यावरती पत्रकार परिषद घेत असताना अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला। पत्रकार परिषदेदरम्यान दोन तरुण बंगल्यात घुसले आणि त्यापैकी एकाने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली। त्यानंतर पप्पू यादव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्या समर्थकांनी सुमित नावाच्या तरुणाला पकडलं तर दुसरा आरोपी हॅपी पळून जाण्यात यशस्वी झाला। खुद्द पप्पू यादव यांनी समर्थकांपासून हल्लेखोर सुमितचा बचाव करण्यासाठी मध्यस्थी केल्याचंही दिसून आलं आणि त्यानंतर पप्पू यादव यांनी हल्लेखोराकडून चाकू हिसकावून घेतला। हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप पप्पू यादव यांनी केलेला आहे। दरम्यान यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी काय म्हटलंय आपण पाहूया। भगवान प्रभू श्रीराम मंदिरातील चंदा चोरीचा देखावा संसदेसमोर सादर केल्यानं देशभर इज्जत गेलेल्या सत्ताधाऱ्यांचा तिळपापड झाला असून यातूनच खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झालेला दिसतो। आता या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा खुनी हल्ला करणाऱ्यांसोबत त्यामागील मास्टर माइंडलाही पुढे आणलं पाहिजे। पण सत्ताधाऱ्यांचे गुलाम होऊन विद्यार्थ्यांवर बेदम लाठीमार करणारे दिल्ली पोलीस हे आव्हान निष्पक्षपणे पार पाडतील का, हा प्रश्नच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।